आणि वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्कात ठाकरेंच्या शिवसेनेनं आज आंदोलन पुकारलेलं होतं। यावेळी उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला। पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचूक बरोबर का नाही करत? जो देश आपल्या सैनिकांचे बळी घेतोय त्याच्याबरोबर चर्चा, आणि जो माणूस आपल्या सैनिकांसाठी सोलार टेंट बनवतोय, अरे त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करून घ्या या देशासाठी। अशी माणसं होत नाहीत परत परत। सगळे हे जे काय बघतोय ना आज, सगळे तिकडे पोलीस फाटा वगैरे आणतायत, कोणासाठी आणताय? अरे एवढे घुसवा ना, तर पाक व्याप्त काश्मीरमध्ये का नाही घुसवत तुम्ही? माझ्या नौजवान सगळ्या तरुण आणि या तरुणाई विरुद्ध तुम्ही आणखीन जे देशाच्या रक्षणासाठी सैन्यात जमा झालेले ते भरती झालेले तरुण वापरणार, म्हणजे तरुणांनाच तरुणाच्या विरुद्ध उभे करणार, आणि तुम्ही काय तिकडे जिलब्या पडत बसणार? मेलोडी खाओ खुद जान जाओ, तो फिर मुझे बात करने की क्या बात है? आप जाओ उधर कोने पे मेलोडी ले लो और सब खुद जान जाओ, जो भी जानना है जान लो, समझ जाओ। मैं तिकडे चॉकलेटच्या गोळ्या आणि आमच्या तरुणांना बंदुकीच्या गोळ्या नाही। हे सरकार, म्हणून मी म्हंटल ना, आहोत ना आम्ही हिंदुत्ववादी आहोतच, पण कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत। काय अतिरेकाला उचलताय तुम्ही? आणि चादरी कशासाठी पाहिजे? मोदी सरकारला सांगतो की तुम्ही चादरीने वांगचूकना जरी झाकला असेल तरी तुम्ही सत्य झाकू शकत नाहीत, आणि तुमच्या पापावर तर पांघरून अजिबात घालू शकत नाही। तुमचं पाप उघड झालेलं आहे, किती झाका, तुमचा पापाचा कोंबडा हरवणारच आहे। उद्धव ठाकरेंनी ज्या आंदोलनामधून सरकारवर हल्ला बोलला गेला, त्याच आंदोलनामध्ये खासदार संजय दिना पाटलांची मुलगी शिवाजी पार्कात ठाकरेंच्या या आंदोलनात पोहोचल्या आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या। राजोल पाटील या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत। महापालिकेत झालेल्या आंदोलनामध्ये राजोल पाटील सहभागी झाल्या नव्हत्या। याआधीही त्या ठाकरेंच्या पक्षानं केलेल्या कुठल्याही आंदोलनामध्ये दिसल्या नाही। मात्र शिवतीर्थवर झालेल्या या आंदोलनामध्ये राजोल पाटील आल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं। मला वाटतं चुकीचं झालेलं आहे, असं किडनॅपिंग झालेली आहे असं बघता येत आहे आपल्याला, पण नक्कीच आम्ही सगळे त्यांच्या सपोर्टमध्ये आहोत, आणि देशाचं जे यूथ आहे ते एकदा सगळे एकत्र आलेले आहेत, कारण आम्हाला कळतंय की आमचं फ्युचर किती डिफिकल्ट स्टेटमध्ये आहे। पक्षाची जी भूमिका आहे मी त्याच्यासोबत आहे।